नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण चाकवतची भाजी बनवणार आहे बघा। अशा पद्धतीने भाजी बनवली तर हिरवीगार भाजी राहते आणि खूप चवीला तर होते बघा। ही चाकवतची पेंडी घेतली आहे। आता आपण निवडून घेऊया ही भाजी। देठ दांड घ्यायचे त्याच्यातलं। अशा पद्धतीने हिरवीगार भाजी आणायची बघा। आणि भाजी घेताना बघायचं भाजीच्या पानावर असं मऊ बसलेला असला का डाग पडले असलं तर भाजी नाही घ्यायची। भाजी चांगली बघून घ्यायची। आता आपण निवडून घेऊया, दांड घेऊया, पालं पण घेऊया। दांड्यात पण खूप टेस्ट असते, पौष्टिक आहे भाजी। आमच्याकडे गावी लसणाच्या कडेला अशी भाजी ही लावतात बघा, चाकवतची। लसूण लावला का चाकवतची भाजी अशी लावतात बरं, लसणात टाकतात अशी, खूप टेस्टी लागते भाजी। मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे बघा। आता आपण कढई ठेवली गॅसवर, एक तांब्यावरून मी पाणी ओतले। आता आपण त्यात भाजी घालूया। 2 मिनिटात भाजी लगेच शिजते। झाकण ठेवायचं आणि जराशी हलवून घेऊया आपण भाजी। तर झाकण ठेवूया आपण 2 मिनिटं। 2 मिनिटात लगेच भाजी शिजते। जास्त वेळ भाजी शिजवायची नाही, त्याचा कलर बदली होते बघा। आता 2 मिनिटात आपण लगेच झाकण काढून घ्यायचं, दांडा शिजलाय का बघायचं। ही भाजी चवीला तर खूप अप्रतिम होते। आता भाजी आपली लगेच शिजली, आपण काढून घेऊया, गॅस बंद करून घ्यायचा। आणि इकडे मी टोपात थंड पाणी ठेवले, थंड पाण्यात घालूया। ती पण पाणी आपल्याला वापरायचं आणि भाजी शिजलेलं पण वापरायचं पाणी। भाजी शिजलेलं पाणी आपण टाकून नाही द्यायचं। ही भाजी शिजलेलं पाणी पण वापरायचं आपल्याला। साईडला मी टोपात अशी थंड पाण्यात ठेवली भाजी, म्हणजे लवकर गार होते आणि कलर हाय असा हिरवा राहतो ह्याच्यात। आता आपण वाटण घेऊया। मिरची घेतली, 1 चमचा जिरे घेतले, तर 1 गड्डा लसणाचा घेतलाय, कोथिंबीर मुठभर घालूया, चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया, नंतर वापरायचं आहे। दही बारीक अशी दरदरत पेस्ट करून घ्यायची मिरचीची। अशा पद्धतीने आपण वाटण करून घेतलंय। एका वाटीत आपण ही चटणी काढून घेऊया। आपल्याला ह्याच मिक्सरच्या भांड्यात भाजी वाटून घ्यायची। भाजी वाटून घ्यायची आपण असं वाटीनं फुलपत्र्यानं पण आपण घसकटून करू शकतो, पण भाजी मोठी मोठी राहते। पानं भाजीचं पालं एकीकडं आणि पाणी एकीकडं अशी भाजी होते, एकसारखी भाजी होत नाही। म्हणून आपण मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घेणार आहे। अशा पद्धतीने फिरवून घेतले बघा। आता ते गरम पाणी आपल्या भाजी शिजलेली ती काढूया। गॅसवर आपण कढई ठेवले, कढईमध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झालं का आपण 1 चमचा जिरं घालूया, मोहरी घालूया। मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं। हिरवी चटणी घालूया आपण 1 चमचा। तुम्हाला आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही। मिरचीचं कच्चा पण निघून जातो, तेलात परतून घ्यायची। एक चिमटभर आपण हळद घालणार आहे, जास्त नाही हळद घालायची, भाजीचा कलर राहतो नाही तर पिवळी पिवळी भाजी होईल। हिरवीगार आपल्याला भाजी करायची आहे। अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा, खूप टेस्टी होते। आता आपण भाजी फोडणीला घालूया। फोडणी कशी भाजीला चांगली बसली ना, भाजी खूप टेस्टी होते बघा। आता त्या मिक्सरच्या भांड्यात आपण गरम पाणी केलेलं घालूया आणि भाजी शिजलेलं पण पाणी ओतूया आणि मिक्स करून घेऊया। 1 चमचा दाण्याचा कूट घालूया आपण। दाण्याचा कूट नसला तर सुद्धा चालेल तुमच्याकडं। चवीपुरतं मीठ घालूया। आता 1 चमचा आपण ज्वारीची पीठ गरम पाण्यातच मिक्स केले बघा, आणि ती घालूया, म्हणजे टेक्स्चर आपल्या भाजीला छान येते, असं दाटसर होते भाजी आपली, आणि भाजी इकडं पाणी इकडं असं होत नाही। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, मुगाची डाळ घालूया 1 चमचा, वरून कोथिंबीर घालूया आणि चवीपुरतं मीठ घातले मी। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकताय बघा। पौष्टिक असली आपली चाकवतची भाजी तयार झालेली आहे। धन्यवाद, बाय बाय।